लाडकी बहीण योजना. लाडकी बहीण योजनेत त्या ठिकाणी लाभार्थ्यांसाठी दिलासादायक बातमी समोर आलेली आहे. लाडकी बहीण योजनेत महिलांना आता 2 महिन्याचे हप्ते एकत्र मिळणार आहेत. लाडक्या बहिणींना आता त्या ठिकाणी मिळणार आहेत. लाडकी बहीण योजनेत आधीच नोव्हेंबर-डिसेंबरचा हप्ता एकत्र येणार होता, परंतु तेव्हा फक्त ₹1500 जमा झाले. त्यानंतर महिलांच्या मनात निराशा होती. त्यानंतर आता महिलांच्या खात्यात ₹3000 येणार आहेत. तर ते कधी येणार आहेत आणि त्या ठिकाणी कोणाकोणाला येणार आहे, त्या ठिकाणी ही घोषणा कोणी केली याची सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. तर सर्वप्रथम लाडक्या बहिणीचं शेतकरी मित्रांचं आपल्या मराठी साईट या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. तर बघा, लाडक्या बहिणींसाठी त्या ठिकाणी आता येणाऱ्या 4 दिवसात त्या ठिकाणी सर्व महिलांच्या खात्यात ₹3000 त्या ठिकाणी जमा होणार आहेत. तर लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांच्या खात्यात पैसे येणार असल्याची माहिती त्या ठिकाणी मंत्री गिरीश महाजनांनी आता दिलेली आहे. त्यांनी एक्स या प्लॅटफॉर्मवर म्हणजे ट्विटर त्या ठिकाणी ट्विट करत माहिती दिली की त्यांनी आपल्या सोशल मीडियावर सांगितलं आहे की देवाभावांकडून लाडक्या बहिणींना मिळणार मकर संक्रांतीची मोठी भेट. 14 जानेवारीपूर्वी लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात डिसेंबर व जानेवारी महिन्याचे ₹3000 जमा होणार असं म्हटलं आहे. यासोबत एक पोस्ट देखील शेअर केली आहे, ज्यामध्ये देवाभावांकडून लाडक्या बहिणींना मकर संक्रांतीची मोठी भेट आशयाची माहिती आहे. त्यामुळे आता लाडक्या बहिणींना त्या ठिकाणी मोठा दिलासा त्या ठिकाणी मिळणार आहे. तर लाडक्या बहीण योजनेत मागच्या महिन्यात फक्त नोव्हेंबर हप्ता जमा झाला होता. महिलांना मात्र ₹3000 येतील अशी आशा होती. त्यासोबत हप्ता देखील लांबणीवर जात असल्याने महिलांचा हिरमोड झाला होता, परंतु आता महिलांना डबल गिफ्ट त्या ठिकाणी मिळणार आहे. त्यांच्या खात्यात 2 महिन्याचे ₹3000 त्या ठिकाणी आता येत्या 4 दिवसाच्या आत त्या ठिकाणी लाडक्या बहिणीच्या खात्यात जमा होणार आहे. तर तर अजून त्या ठिकाणी काही लाडक्या बहिणीची KYC झालेली नाही. तर आता बहुतेक ज्या वेळी लाडकी बहीण KYC चालू होईल त्यावेळेस लवकरात लवकर त्या ठिकाणी KYC करण्याचा तुम्ही प्रयत्न करा, कारण हा तुम्हाला दिला तर शेवटचा चान्स असू शकतो.